नमस्कार, मी अब्राज जोशी. आता आपला कॉल आला आहे, कॉल पडला आहे. एक कोपरीमध्ये कुठेतरी बेगर सिरियस एक रुग्ण पडलेला आहे. त्याला खरंच मदतीची गरज आहे. ही आपली गाडी आहे. आता आपण रवाना होतो आहे आणि बघूया परिस्थिती काय आहे. मला असं कळण्यात आलेलं आहे की तो खूप वाईट अवस्थेत आहे. आपण पोचल्यानंतर पुढच्या व्हिडिओला भेटू. मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता पकडासाठी काय करू? इथं गाडीकडे पकडा. हँडग्लोव्ह घाला ना कोणतरी एक. हँडग्लोव्ह आणलेलं थैलीत आहे ना. इकडे काय गाडीकडे गाडीकडे पकडा. चिटकायला बस ठेवा असं. थांबा, तसंच पकडा त्याला. हँडग्लोव्ह घाला. नाही, ठीक आहे चला सोडा. ऐकू ना, हे द्या ना लिंबू. नाही ठीक आहे, आता काही नका करू, ते सोडा सर्व. तुमचा पोरगा आहे? नाही हो, पकडा तुम्ही. पडलेला त्यासाठी हे आलं. काढा ते. काय शर्ट पकडा. थोडं अंकल वो छोड़ो, अभी उससे बात मत करो. पहले टाइम पर फटाफट करो. पाठीमागचा अंग पुसत येतं. चला पटकन. हां, अंग पुसत येतं पाठीमागचं तू सांग. डोकं पुस. हां, ते हे होतं. खालू द्या. हां, शर्ट घाल पहिला तिथे. काय करावं घे घाला तुम्ही. आयला इथून घ्या. हे काढ. हे काढा. हे प्लास्टिकचं काढा. ते काढा. टाका इथं. उलटं टाका. दुसरं डोकं. सोडा. सोडून देऊ. हां, सोडून दे. का त्याचा पॅन चल, पटापट घे. काय घालायचं त्याला पॅन. काढ. दारू प्यायला तर सर्व. हे पकड. चल, हे असं आत टाक. उचल टाकू नको खाली. या आणखी. त्याला आणखी वरती घ्या. पकड वरती घ्या. उचलू का? हां, उचला थोडंसं.
उचला उचला, हे उचल थोडा पोट कंबर, हे नको ते नको उचलू, हे मधलं कंबर उचल उचल, हां दे सोड, बटनला दे ना, बटनला चल पकड, हे दराच्या तिकडे हे कर, चल ते हे पकड, मधलं पकड, मध्ये पकड पकडा तुम्ही, चल मध्ये पकड, चल सोड, ते नको ते सोडा, फक्त हे उचला, चला 1 2 उचल, मध्ये उचल, 1 2 3 उचला, टाका त्याला वरचं उचल, जाऊ दे वरती, जाऊ द्या, वरती घे घ्या आणखी वरती थोडा, वरती घेता, थांब ते नको बसू, देतो, जाऊ द्या, ते घाण आहे सर्व, जाऊ दे, त्याला कॅन्टीन ठेवू द्या, त्याला हां काढा, आडवा घे. मित्रांनो बघायला तर सर्वच जमा होतात, पण एखादा अगर कोण पडला असेल ना, तो कोणी मदतीला येत नाही, लोक व्हिडिओ काढायला रेडी होतात. दोन मिनिट हां. कारण हा कोणीतरी रिलेटिव्ह, मुलगा, भाऊ कोणतरी आता गेल्यानंतर मला कळेल परिस्थिती काय आहे. आता तुम्ही बघितलं असेल सर्व, कारण का फटाफट करायचं होतं, परिस्थिती वाईट होती, आम्हाला जशा परिस्थितीत भेटलेलं आहे आपण त्यांना सिव्हिलमध्ये घेऊन जातो आहे. पुकार सेवा प्रतिष्ठान अशाच लोकांना सेवा देते ज्यांच्या बेघर असे रस्त्यावर पडलेला, अनेक ठिकाणी आपण जातो मित्रांनो, पण लोक बघतात, त्यांना काय माहीत नाही बघण्यामध्ये काय आवड आहे, पण मदतीला कोण नाही आहेत. तुमचं एक मदत किंवा एक कॉल कोणाचा जीव तरी वाचू शकतात मित्रांनो. मी काय जास्त बोलणार नाही, दमलो ॲक्च्युली मी आता हॉस्पिटलला घेऊन जातो, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यासाठी आपल्या नमस्कार, मी हमराज जोशी, पुकार सेवा प्रतिष्ठान. मित्रांनो तुम्ही अनेक वेळा बघतात रस्त्याचे बेघर असतात, ज्यांच्या पाठीपुढे कोणी नसतं, रस्त्यावर पडले असतात, खूप घाणेरड्या अवस्थेत असतात, गँग्रीन पेशंट असतात, डेथ झालेली असतात, पण सगळे बेवारस नसतात, कारण कोणी रिलेटिव्ह आले असतात, चांगल्या घरचे असतात, मिसिंग झालेले असतात. तर अशीच एक घटना आपल्या ठाण्यामध्ये कोपरीमध्ये झालेली आहे. तर ते वाशीवरून इकडे कामाला जात नवी मुंबईला, तर आम्हाला एक कॉल आला होता तर की असे एक बेघर रस्त्यावर पडलेले आहेत. तर पोलिसांनी आम्हाला कॉल केला, तिथल्या स्थानिकांनी कॉल केलेला, तर आम्ही सातत्याने लगेच ताबडतोब त्या घटनेस्थळी पोचल्यानंतर सगळं तर मला त्याची डायरी आणि कॉन्टॅक्ट नंबर काढल्यानंतर आम्हाला कळालं की तो वाशीचा राहणार आहे. मग त्या वाशीला जाऊन आम्ही लगेच एका मित्राचा नंबर भेटला, त्या नंबरवर आम्ही शोध केला. तर त्यांनी बोलले हां आम्ही यांना ओळखतो. तो ओळखल्यानंतर त्यांनी लाईनवर त्याच्या मुलाला घेतला, मुलाला कळलं, मुलाला ताबडतोब बोलवलं आहे. हे मुलगा आहे, आपण ह्या मुलाकडून माहिती घेऊ थोडंसं. मला सांगा तुमच्या वडिलाचं पूर्ण नाव काय आहे? आनंद बाबूराव आगरे. आणि इथं कसे काय आले ठाण्याला? पुकार सेवा संस्थेने त्यांना नाही ठाण्याला कसे काय आले ते? ठाण्याला ते जॉबला आले होते, सकाळी जॉबला लवकर निघून येतात, तसे निघून आले डेलीच्या रूटने. संध्याकाळी काय घरी परत नाही आले. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळपासून शोधत होतो. नाही पण तुम्हाला काय कंप्लेंट मिसिंग काय केलं नाही? कंप्लेंट केली होती आम्ही. कुठल्या पोलीस स्टेशनला? मानपूरमध्ये केली होती कंप्लेंट. मानपूरमध्ये केली मिसिंग आहेत म्हणून. मिसिंग आहे म्हणून. तुम्ही जॉब काय करता? आम्ही एअर इंडियामध्ये जॉबला आहे. एअर इंडियामध्ये आहे. बघा मित्रांनो, काय बोलले? AISL कंपनीमध्ये. बघा मुलगा एवढा चांगला सर्व्हिसला आहे, एअर इंडियामध्ये जॉबला आहेत, आणि वडील बघा सगळ्याच नाण्याची एक बाजू बघून होत नाही, नाण्याची दुसरी बाजू पण बघावं लागतात. सगळ्याच चुका मुलाच्या नसतात, काही चुका आईवडिलांच्या पण असतात. काय होतं, दारू पिण्यासाठी आणि एवढं लांब येतात आणि मग ते दुर्दैवाने रस्त्यावर पडलेले असतात, बेवारस लावारीसारखे. अगर आज आम्ही उचललं नसतं तर फार दुर्दैवी परिस्थिती. तर तुम्हाला काय सांगायचं आमच्या संस्थेबद्दल, लोकांना तुम्ही काय मेसेज देणार? संस्था खरंच खूप चांगली आहे आणि पुकार संस्था प्रतिष्ठानचं मी खरंच आभार मानतो.
आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे पण आभार मानतो की आज त्यांच्यामुळे माझ्या वडिलांचा जीव वाचला थोडक्यात. आज आले नसते तर परत भेटले असते नसते भेटले मलाही माहीत नव्हतं. त्यामुळे खरंच पुकार प्रतिष्ठान संस्थेचं धन्यवाद. मी एवढंच सांगण्याचा एक मेसेज द्यायचा माझं एकच माध्यम आहे. ही पुकार सेवा प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षापासून सेवा करत आलेली आहे. आमचं एकच मत आहे की रस्त्यावरचे बेघर हे सगळे बेवारीस किंवा एक वाईट भाषेमध्ये बोलतो भिकारी नसतात. ते कुठेतरी मानसिक आजारीमध्ये असतात किंवा बऱ्याच गोष्टी त्यांच्या असतात. फक्त त्यांना एक आधार मिळत नसतो, त्यांना कुठेतरी एक मार्ग भेटत नसतो, त्याच्यामुळे डिस्टर्ब होतात रस्त्यावर. तर मला हेच बोलायचं आहे की तुमच्या एका फोनने एका व्यक्तीचा जीव वाचू शकला. तर मला असं वाटतं असं कधी कोण रस्त्यावर पडलं किंवा असं काय वाईट अवसर असेल तर नक्की पुकार सेवा प्रतिष्ठानला फोन करा मित्रांनो. आम्ही नक्कीच मदतीला येईल. जेवढा प्रयत्न होईल तेवढी मानवसेवा करण्याचा प्रयत्न करेल. कोणी असो, महिला असो, बच्चू असो, वयस्कर असो, कोणी असो, कुठल्या अवस्थेत असो, कितीही गँगरिंग असो, कुठल्याही अवस्थेमध्ये असो, फक्त आम्हाला त्याचा व्हिडिओ आणि फोटो पाठवा आणि लोकेशन पाठवा. आम्ही नक्कीच मदत करू. आवाज तुमचा, सेवा आमची. एक धाव त्या गरजूंसाठी. मी काही जास्त बोलणार नाही, इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.